देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। यावर्षी तुकोबांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीमध्ये साजरा होतोय आणि त्यासाठीच देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। देहूचा मंदिर परिसर, सभा मंडप या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। हजारो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि जाऊयात तुकोबारायांच्या देहू नगरीमध्ये। विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, थेट आपल्याला वारीमध्ये घेऊन जात आहेत। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। विशाल, तुकोबा बरोबर आता संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला सुरुवात झाली आहे। यावेळेस मी एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात आहे। भानुदास एकनाथचा गजर इथं सुरू आहे आणि आता पालखी या ठिकाणी आणण्यात आली आहे। नाथांच्या पारंपरिक वाड्यातनं ही पालखी आणि पादुका आता या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। वारकरी भाविक या ठिकाणी दर्शन घेत जवळपास 1.5 ते 2 तास ही पालखी आणि एकनाथ महाराजांच्या पादुका या मंदिरात राहतील आणि समाधी स्थळावरून नंतर या गोदावरी नदीच्या तीरावर जातील आणि तिथून सूर्यास्तावेळी प्रस्थान करतील। खरं तर इथं प्रत्येकाच्या तोंडी पांडुरंगाचं नाव आहे। भानुदास एकनाथचा गजर आहे। 427 वर्षाची ही परंपरा आहे आणि आज तागायत ही परंपरा कायम आहे, सुरू आहे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। भाविकांचा, वारकऱ्यांचा एक मोठा उत्साह प्रत्येक वर्षी असतो, प्रत्येकाला आस असते ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी। मात्र पांडुरंगाच्या दर्शनाला ज्यावेळेस एकनाथ महाराजांची पालखी पादुका जाते त्यावेळेस 19 दिवसाचा हा सगळा कठीण प्रवास असतो। वादळ, वारा, पाऊस सगळ्यांशी झुंज देत ही पालखी पांडुरंगाच्या दर्शनाला जाते आणि 19व्या दिवशी ही पंढरपूरला पोहोचते आणि तिथं नगर प्रदक्षिणा घालते। खरं तर संत तुकाराम महाराजांची पालखी आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या 1 आणि 2 क्रमांकावर आहे आणि 3ऱ्या नंबरवर ज्या पालखीचा मान आहे ती पालखी म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी आणि हीच पालखी आता थोड्याच वेळात पैठणवरनं सूर्यास्तावेळी गोदावरी नदीच्या तीरावरनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना होईल आणि 19 दिवसांचा प्रवास करत लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरी दाखल होईल। आणि सध्याचं चित्र म्हणजे पालखी आणि पादुका या सगळ्यांचं दर्शन घेण्यासाठी वारकरी इथं एकत्र येत आहेत। थोड्याच वेळात इथं भजनाचा कार्यक्रम सुरू होईल। प्रत्येकाच्या तोंडी फक्त पांडुरंगाचं आणि भानुदास एकनाथाचं नाव असेल आणि हेच चित्र, हाच जिवंतपणा, या वारकऱ्यांचा उत्साह इथं ओसंडून वाहणार। जी अगदी विशाल, आपण बघतोय की वारकऱ्यांमध्ये आनंद आहे। पाऊस होता काल मोठ्या प्रमाणामध्ये देहू नगरीमध्ये, नदीला पूर आलेला होता, इंद्रायणी नदीला। मात्र वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये तसूभरी कमी झालेलं नाही असंच पाहायला मिळत आहे। अगदी खरं आहे, वारकऱ्यांचा उत्साह काहीही झालं तरी कमी होत नाही। वादळ येऊ देत, वारा येऊ देत, पाऊस येऊ देत, पूर येऊ देत किंवा कुठलंही संकट येऊ देत, वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही। आपण बघतोय मोठ्या संख्येनं इथं आता पैठण नगरीमध्ये वारकरी दर्शनाला आलेले आहेत। समाधी मंदिरामध्ये या सर्व पादुका आणि पालखी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। काहीही संकट येऊ देत, कुठलीही तमा ही लोक बाळगत नाही, कारण सगळ्यांची काळजी हा पांडुरंग घेईल असं या सगळ्यांचं म्हणणं असतं। त्यामुळं आहे नाही ते सगळं पांडुरंगाच्या स्वाधीन करून आता सर्वस्व, सगळ्या गोष्टीची चिंता पांडुरंगाला, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडी असतं आणि आता पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली। अगदी आपण बघतोय की कशा पद्धतीनं आता वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे। देहूतून पालखी सोहळ्याचं प्रस्थान आता सुरू झालेलं आहे। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये देहू नगरी दुमदुमलेली आणि एकंदरीत आपण बघितलं काल मुसळधार पाऊस होता। मागच्या 2 दिवसांपासून देहू नगरीमध्ये प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं होतं, दुसरीकडे देहू संस्थानकडून आवाहन करण्यात आलं होतं। मात्र आज पावसानं उसंत घेतलेली आहे, खास करून वारकऱ्यांसाठी। वारीमध्ये पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी एकंदरीतच पावसानं थोडीशी विश्रांती घेतली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।